मागे जा थोडासा, गाड्यांना जाऊ द्या, थोडं मागे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अरे एकच वादा, एकच वादा. राष्ट्रवादी काँग्रेसचे देशाचे आमचे अध्यक्ष ताई आज नागपूरला येत आहे. पहिल्यांदा नागपूर शहरामध्ये त्यांचं आगमन होत आहे. या प्रसंगी म्हणून इकडे तुम्ही बघताय प्रचंड संख्येने नागपूरकर त्यांच्या स्वागताकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. व नागपूर शहराच्या अनेक समस्या ज्या आहे त्या आता विजयगडला आम्ही गेलो त्यांच्या समक्ष ठेवू व पक्ष मोठा करण्याकरता काय आम्ही विशेष केलं पाहिजे हे त्यांच्याकडनं आम्ही गाईडलाईन घेऊन कार्य करू. ताई खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी येऊन आले. जे नगरसेवक निवडून आले कामठीमधून आणि नागपूर जिल्ह्यातून त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही बोलवला आहे. या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने एक महिलांना युवकांना एक चांगला संदेश देण्यासाठी ताई इथे नागपूरमध्ये येणार आणि कार्यकर्त्याचं मनोबल वाढवण्यासाठी खऱ्या अर्थाने ताई इथे येत आहे. दादा गेल्यानंतर कार्यकर्त्याचं मनोबल हे खऱ्या अर्थाने खंचूत गेलं होतं. त्याचं मनोबल वाढवण्यासाठी ताई कार्यकर्त्याचं मनोबल वाढवण्यासाठी ताई इथे नागपूरमध्ये येत आहे. आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं अकाली निधन झाल्यानंतर जी पोकळी पक्षामध्ये निर्माण झाली होती त्यानंतर आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेबांनी पदभार स्वीकारून आज कार्यकर्त्यांचं जे मनोबल वाढवलेलं आहे आणि प्रथमच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आज आदरणीय वहिनी साहेब नागपूरला येत आहे. आपण बघू शकता की हजारोच्या संख्येने कार्यकर्ते वहिनींच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहे. कुठल्याही उन्हाची तमा न बाळगता आज शहराध्यक्ष अनिलजी अहिरकर यांच्या नेतृत्वात, ग्रामीण अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे यांच्या नेतृत्वात आज इतक्या संख्येने इथे पदाधिकारी आलेले आहे. सर्वांचं मनोबल खूप उंचावलेलं आहे.
त्यांचं जय्यत स्वागताची तयारी नागपूर शहरातर्फे आणि ग्रामीणतर्फे इथे करण्यात आलेली आहे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. अरे पीछे हटके बोल. ए, तुझं पीछे हो. ताई समोर पा.